येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आलेल्या काही शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरमधून अज्ञात चोरट्यांनी डिझेल चोरी केल्याची घटना घडली। यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीचे मुख्य गेट बंद करून आंदोलन केले होते। या आंदोलनामुळे कांद्याचे लिलाव काही काळ ठप्प होत बाजारपेठेत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। अखेर बाजार समिती प्रशासन व पोलिसांच्या मध्यस्थीने सदर आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर गेट उघडण्यात आले व लिलाव काही काळानंतर सुरळीत सुरू झाले। मात्र बाजार समितीमधून आता अशा प्रकारे डिझेल चोरीच्या घटना घडत असल्याने नक्कीच आता चोरट्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसून येत आहे। 6 वाजता ट्रॅक्टर इथं लावले, त्याच्यानंतर 10:15 वाजता डिझेल चोरी गेलेलं आहे। इथं कोणीच नव्हतं, आम्ही ट्रॅक्टर सोडून घरी गेलो। सकाळी आम्हाला कळलं का तुमच्या ट्रॅक्टरची चोरी झाली डिझेलची। माझ्या ट्रॅक्टरमधलं कमीत कमी 30 लिटर, माझ्या पुतण्याच्या ट्रॅक्टरमधलं डायरेक्ट 50 लिटर जेवढी टाकीत होतं एकही थेंब ठेवलेला नाही। असे किती शेतकऱ्यांच्या चोऱ्या झाल्या? असे 13 ते 14 शेतकऱ्यांच्या चोऱ्या झालेल्या आहेत। काय मागणी तुमच्या? आमची मागणी काही नाही, संरक्षण दिलं पाहिजे। याला मार्केट कमिटीच जबाबदार आहे, बाकी दुसरं कोणीच नाही। ते बी जे रात्री कर्मचारी ड्युटीला आहे हे त्यांनीच केलेलं आहे। आमचा हा ठामपणे निर्णय हे त्यांच्याशिवाय कोणीच करू शकत नाही। का इतर माणूस कोणीच येणार नाही इथं डिझेल चोरीसाठी। का CCTV आम्ही आता 1 तास हे केलं तर 7 नंतर काहीच दाखवित नाही रात्रीचं। का रात्री किती वाजता चोरी झाली किंवा आले कसे गेले कसे हे सुद्धा दाखवत नाही।